249 रोजंदारी सेवक, 15 वाहन चालक, जुनी पेन्शन आणि विविध कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मंत्रालय इथं झालेल्या बैठकीत सोलापूर महानगरपालिकेतील विविध कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत झालेल्या चर्चेच्या अनुषंगानं तसंच पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली महापौर कार्यालयात सविस्तर आढावा बैठक पार पडली। सोलापूर महानगरपालिकेतील 249 रोजंदारी सेवकांना कायम करणं, 15 वाहन चालकांना कायम सेवेत समाविष्ट करणं, जुनी पेन्शन योजना लागू करणं, महागाई भत्ता तसंच विविध प्रलंबित कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली। महानगरपालिकेतील विविध कामगार संघटना आणि कर्मचारी प्रतिनिधींनी 249 रोजंदारी सेवक, लाडपागे सेवक, अनुकंपा नियुक्ती, वाहन चालक तसंच इतर कर्मचारी वर्गाच्या प्रलंबित प्रश्नांबाबत सातत्यानं मागण्या केल्या आहेत। या सर्व मागण्यांवर प्रशासन स्तरावर आवश्यक कार्यवाही करून शासनाकडे प्रभावी प्रस्ताव सादर करण्याच्या दृष्टीनं संबंधित विभाग प्रमुख आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींसमवेत ही बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीत 249 रोजंदारी सेवकांना कोल्हापूर आणि नागपूर महानगरपालिकेच्या धर्तीवर कायम करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। तसंच या सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव शासनाकडे पाठवून त्या संदर्भात शासन स्तरावर प्रभावी पाठपुरावा करण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली। यावेळी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली असून पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे या विषयांना गती मिळाली आहे। बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, मुख्य लेखा अधिकारी रत्नराज जवळगेकर, उपायुक्त सोनाली यादव, उपायुक्त गिरीश पंडित, सहाय्यक आयुक्त मनीषा मगर, सहाय्यक आयुक्त विनोद कुलकर्णी, नगर अभियंता सारिका अकुलवार, कार्यालय प्रमुख रजाक पेंढारी, सफाई अधीक्षक चराटे, उपअभियंता नीलकंठ मठपती तसंच कामगार संघटनांचे प्रतिनिधी अशोक जानराव, बाली मंडेपू, बापू सदाफुले, जनार्दन शिंदे, अशोक होटकर, दिलावर मणियार, शेषराव शिरसट, सायमन गट्टू, रामचंद्र चंदनशिवे, इक्बाल तडकल, लिंगराज जेटी थोर, डॉक्टर एस प्रसाद आदी उपस्थित होते।